तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. संक्षिप्त आता श्री शेखर लांडगेंच्या बाबतीत असा निर्णय झालेला आहे की जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांनी केस जी यांच्या प्रकरणात रिमांड केलेली आहे. त्यामध्ये संपूर्ण केसचा सर्वे नंबरचा ताळमेळ घेऊन पूर्वीचे जे नकाशे झाले त्याची पडताळणी करून सर्व सातबाराधारक, सातबाराचे पूर्वाधिकारी यांचे पडताळणी करून मनपाच्या भूमी जिंदगी विभाग आणि मनपाच्या ज्या पथ विभाग, क्रीडांगण विभाग यांच्याकडे अर्धन्यायिक प्रक्रियेची नोटीस नगरभूमापन अधिकारी पिंपरी चिंचवडकडे तयार करण्यात येईल, चौकशी करण्यात येईल आणि एरिया करेक्शनबाबत पाठपुरावा करण्यात येईल आणि चौकशी करून आपण हा टोटल सायंटिफिक दृष्ट्या मोजणी करून मेळ घेऊन हा नकाशा तयार करणार आहे. याकरता माझ्या समवेत माझे सहकारी श्री सूर्यकांत मोरे आणि श्री अमित ननावरे हे दोघंही आहेत. गत 3 तासपासून आम्ही चर्चा करत आहोत. प्रशासन या बाबतीत कायम संवेदनशील राहील. असं कुठल्याही व्यक्तीने उपोषणाला बसून 2 ते 3 दिवस असं उन्हात आणि पावसात बसणे याकरता हे कुठल्याही विभागात भूषणावं नाही आणि माणूस म्हणून आम्ही एक माणुसकी या नात्याने कायम विभागात संवेदनशील राहील आणि अशा पुनरावृत्त्या आम्ही टाळू. उपोषणाचा आज 3रा दिवस आहे. प्रशासनाने कोणत्या प्रकारची दखल घेतलेली आहे? सकाळी आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान पोलीस या ठिकाणी आले. पोलिसांनी मला विचारणा केली की बाबा आत्तापर्यंत कोणी अधिकारी कोण साहेब आले होते का, तर आत्तापर्यंत कोणी अधिकारी आलेला नव्हता. तर त्यामुळे पोलीस वरती संबंधित अधिकारी श्री गोळे यांच्याकडे गेले. त्यांनी लगोलग अमित ननावरे नगरभूमापन अधिकारी पिंपरी चिंचवड यांना मला बोलवण्यास पाठवले होते. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी गोळे साहेबांकडे त्यांच्या केबिनमध्ये गेलो असता त्या ठिकाणी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे, अमित ननावरे आणि राजेंद्र गोळे यांच्या समवेत जी मीटिंग झाली आज, त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की 3 शीट जे केले होते ते रद्द केलेले आहेत. या कार्यालयाने जे शीट तयार केले ते त्या कार्यालयाने रद्द केले आणि आता 4थं शीटही देखील रद्द केलेले. त्या 4थ्या शीटबाबत त्यांनी 255 खाली रीतसर सुनावणी घेऊन माझ्या पूर्ण ज्या मागण्या आहेत त्याचा विचार आणि त्याची दखल घेऊन संबंधित शीटमध्ये त्याची पूर्तता करण्यास सांगितलेली. जर त्यांनी हे सुनावण्या घेऊन देखील त्यांनी माझं जर म्हणणं काही ऐकून घेतलं नाही किंवा माझी जागा निदर्शनास आणून दिली नाही तर मी पुनश्च एकदा उपोषण करण्यास परत बसणार आहे. सध्या तरी त्यांच्या या लेखी आणि तोंडी निवेदना त्यांनी जे सांगितले त्याच्या आधारे मी तात्पुरत्या स्वरूपात हे उपोषण मागे घेतो. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20/24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.